कासवीची दृष्टी जे येईजी भेटी तई अमृताची सृष्टी गळे त्यासी. तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान वाचे नारायण अमृतमय. धन्य त्याचे कुड सदा पै सुफळ दिननिसी पड रामनाम. नामा मने चोकोट भक्त तो उत्तम वाचेशी सुगम रामनाम. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कासवीची दृष्टी जय येई जे भेटी तई अमृताची सृष्टी गळे त्यासी. कासवीने आपल्या पिल्लाकडे नुसते पाहिले तरी त्याला अमृताचा वर्षाव झाल्यासारखा वाटतो. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान वाचे नारायण अमृतमय. त्याप्रमाणे हे श्रीरामाचे भजन आणि ध्यान वाणीला अमृताप्रमाणे आहे. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, धन्य त्याचे कुड सदा पै सुफळ दिननिसी पड रामनाम. जो रात्रंदिवस एक क्षण सुद्धा न थांबता रामनाम जपतो त्याचे कुड धन्य असून नेहमी पुण्य वाढत असते. श्री संत नामदेव महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात, नामा मने चोखट भक्त तो उत्तम वाचेशी सुगम रामनाम. नामदेव महाराज म्हणतात की तो भक्त शुद्ध व उत्तम आहे, कारण त्याच्या मुखात सहज रामनाम आहे. श्री संत नामदेव महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्रीकृष्ण महाराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच पुढील अभंगाचं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.